पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। इराणमध्ये आमचं सैन्य पाठवणार नाही। ऐन युद्धामध्ये इस्रायलनं केलेल्या घोषणेनं अमेरिका आता एकाकी पडल्याचं चित्र आहे। ग्राउंड ऑपरेशनसाठी आमचं सैन्य इराणला जाणार नाही। युद्धामध्ये इस्रायलचा अमेरिकेला मोठा धक्का आहे। इराणी मीडियानं हा खळबळजनक दावा केलेला आहे। इराण युद्धासाठी अमेरिका 10,000 सैनिक पाठवणार काय, हे ट्रम्प यांनी पूर्वेसाठी त्यांचा गेम असल्याचं पाहायला मिळतंय। इराणची कोंडी करण्यासाठी अमेरिकेची खेळी आहे। आखाती देशांमध्ये मोठी सैन्य बळाची तयारी आहे। तर डोनाल्ड ट्रम्प यांचा हा मध्य पूर्वेसाठी एंड गेम असल्याचं देखील आता चर्चा सुरू झाली आहे। इराणची कोंडी करण्यासाठी अमेरिकेने आता नवी खेळी खेळायला सुरुवात केली आहे। होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ उघडली नाही तर इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना नष्ट करणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणला इशारा दिलाय। होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ उघडली नाही तर इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना नष्ट करणार असल्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेला आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। बंधू ऋषिकेश वैद्य प्रकरण। कोर्टानं ऋषिकेशला पूजेच्या वस्तू देण्यास नकार दिला। बंधू वैद्य सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे। ऋषिकेशवर महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे। तर आता कोर्टानं ऋषिकेशला पूजेच्या वस्तू देण्यास नकार दिलेला आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बंधू ऋषिकेश वैद्य प्रकरणी कोर्टानं ऋषिकेशला पूजेच्या वस्तू देण्यास नकार दिला। बंधू वैद्य सध्या पोलिसांच्या कोठडीमध्ये आहे। ऋषिकेशवर महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे। नाशिक येथील बंधूबाबा अशोक खरातचं अत्याचार प्रकरण सध्या महाराष्ट्रभर गाजतंय। त्याचे विविध कारनामे देखील सातत्याने समोर येत आहेत। खरातचं प्रकरण ताजं असताना आता नवी मुंबईत देखील महिलांच्या शोषणाचा असाच एक गंभीर प्रकार समोर आलाय। इथे एका तरुणानं 11 ते 12 तरुणींवर अत्याचार केला। त्यानं स्वतःला इजरुता शास्त्रज्ञ असल्याचं सांगून डॉक्टर, इंजिनियर आणि बँक अधिकारी अशा उच्चभ्रू महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केला। आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं त्यांची आर्थिक लूट सुद्धा केली। तर पोलिसांनी आरोपी आदर्श म्हात्रेला बेड्या ठोकल्यात। घटनेचा तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। तर नाशिक, वसई आणि नवी मुंबईमध्ये सातत्याने असे धक्कादायक प्रकार एकामागे एक समोर आलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।